नमस्कार मित्रांनो, पुणे महानगरपालिकेची नवीन जाहिरात आलेली आहे बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर डिटेल्स बघणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो तुम्ही, पुणे महानगरपालिका मनपा मुख्य इमारत शिवाजीनगर पुणे अंतर्गत नवीन जाहिरात आहे मित्रांनो. 169 जागेसाठी जाहिरात आहे तब्बल. तर बघू शकता तुम्ही, सुधारित जाहिरात आहे बघा. भरती प्रक्रियेतील उमेदवारासाठी सर्वसाधारण सूचना. बघू शकता, पुणे महानगरपालिकेच्या अस्थापनेवरील श्रेणी क मधील तांत्रिक सहवर्ग कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे आयोजित करण्यात आलेले बघू शकता तुम्ही. स्थापत्य अभियंता या पदासाठी जाहिरात आहे मित्रांनो. तब्बल 169 जागेसाठी जाहिरात आहे. सरळ सेवा भरती मित्रांनो, एकच एक्झाम होणार आहे. एक गोल्डन चान्स आहे. बघू शकता तुम्ही, अर्ज करण्याची वेळापत्रक. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचे दिनांक 1/10/2025 ते 31/10/2025 पर्यंत शेवटची तारीख मित्रांनो, अंतिम दिनांक. आणि ऑनलाईन पेमेंट ऑनलाईन तुम्हाला शुल्क भरायचं बघा, 31/10/2025 पर्यंत भरायचं आहे. आणि तुम्हाला जे हॉल तिकीट भेटणार आहे ऑनलाईन परीक्षेचं, तर 7 दिवस अगोदर भेटेल, एक्झामच्या अगोदर. आणि ऑनलाईन परीक्षेत दिनांक अजून डिक्लेअर केलेला नाही मित्रांनो, पण शक्यता आहे की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक्झाम होईल. तर बघू शकता तुम्ही खाली, कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी 3 साठी बघू शकता. पुणे महानगरपालिकेची जाहिरात आहे मित्रांनो. 169 जागेसाठी आहे. पुणेवाल्याला बघा, 44 जागा आहे एकूण. तर तब्बल 169 जागा आहे. तर बघू शकता तुम्ही खाली, कनिष्ठ अभियंता या पदासाठी जबाबदारी आणि काय कर्तव्य दिलेले आहे, काय काय काम असतात कनिष्ठ अभियंत्याला. खाली बघा मित्रांनो, वेतन श्रेणी किती आहे. पुणे महानगरपालिका 7 वेतन आयोगानुसार अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 साठी बघू शकता तुम्ही, कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदनाम. वेतन श्रेणी बघू शकता मित्रांनो, स्केल 14, 38,600 ते 1,22,800 पर्यंत तुम्हाला पेमेंट भेटणार आहे. चांगली सॅलरी मित्रांनो, आणि एकच एक्झाम होणार आहे. सुवर्ण संधी तुम्हाला, गोल्डन चान्स आहे, तर चान्स मिस करू नका. बघू शकता इथं एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे. अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3, पदनाम बघू शकता, कनिष्ठ अभियंता स्थापत्य. आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका पाहिजे. मित्रांनो, तुमच्याकडं सिव्हिल इंजिनिअरिंगचं पदवी किंवा पदविका म्हणजे डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे मित्रांनो. तरच तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता, या कनिष्ठ अभियंतासाठी या पदासाठी. तर बघू शकता मित्रांनो, एज क्रायटेरिया किती, 18 ते 43 वर्षापर्यंत पाहिजे. बघा खाली काय अपडेट दिलेलं आहे बघू शकता तुम्ही. खाली तुम्हाला या साईटवरती व्हिजिट करायचं मित्रांनो. http://www.pmc.gov.in या साईटवरती व्हिजिट करायचं आहे, काही अडचण असल्यास तर. मित्रांनो, सरळ सरळ सेवा भरती असल्यामुळे एकच एक्झाम होणार आहे, तर चान्स मिस करू नका. बघू शकता, ओपनवाल्यासाठी 1,000 रुपये फी आहे आणि इतर मागास वर्गासाठी 900 रुपये फी आहे. खाली बघू शकता, सिलेबस पण दिलेले आहे. तुम्हाला सिलेबस दिलेले मित्रांनो, 200 गुण गुण असणार आहे. एकूण गुण 200, 100 क्वेश्चन असणार मित्रांनो. बघू शकता, 100 क्वेश्चन 200 गुणासाठी असणार आहे. तर एकच एकच एक्झाम होईल मित्रांनो, मी परत परत सांगतो, एकच एक्झाम होणार आहे. चान्स खूप चांगला आहे. तर मिस करू नका. आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघू शकता इथे तुम्ही, डॉक्युमेंट लिस्ट दिलेले बघा तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.